नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कोर्टाची जे ज्युनियर क्लर्क आणि पिऊन याची जी रिस्पॉन्स शीट आली ती कशी डाउनलोड करायची तेच आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि मित्रांनो, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती वेबसाईटवर जाऊ शकता। मित्रांनो, वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा लॉगिन ID टाकायचा आहे। त्यानंतर खाली जर बघितलं तर खाली पासवर्ड आहे, या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली जे काही कॅप्चर आहे ते तुम्हाला बघून त्या ठिकाणी कॅप्चर टाकायचं आहे। कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉगिन या बटनावर क्लिक करायचे आहे। लॉगिन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अजून एक डॅशबोर्ड ओपन होईल। त्यामध्ये मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला वरती या ठिकाणी कट करायचं आहे। या ठिकाणी कट केल्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होईल। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी तुमची इन्फॉर्मेशन असणार आहे, म्हणजे कॅन्डिडेट पर्सनल डिटेल असणार आहे। त्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 3 ऑप्शन दिसेल। त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय पोस्ट या बटनावर क्लिक करायचे आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अजून एक डॅशबोर्ड ओपन होईल। त्या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता, या ठिकाणी तुम्ही कोणत्या पोस्टला अप्लाय केलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल। त्यासमोर हे जे काही ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अजून एक डॅशबोर्ड ओपन होईल। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी तुमचा फोटो असेल। त्यानंतर खाली जर बघितलं तर या ठिकाणी तुमची इन्फॉर्मेशन असेल मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला वरती या 4 रेषांवर परत क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 4 ऑप्शन दिसेल। त्यामध्ये तुम्हाला चौथ्या ऑप्शनवर कॅन्डिडेट रिस्पॉन्स यावर क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अजून एक डॅशबोर्ड ओपन होईल। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी क्लिक हिअर टू जनरेट IT यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची रिस्पॉन्स शीट ओपन होईल। या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी तुमची इन्फॉर्मेशन आहे। त्यामध्ये तुमचं नाव असेल, सेंटर नंबर असेल आणि कोणत्या तारखेला तुम्ही एक्झाम दिली ते असेल। त्यानंतर खाली जर बघितलं, या ठिकाणी तुमचा फोटो असेल। त्यानंतर खाली जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुम्ही कोणकोणत्या प्रश्नांचे उत्तर काय दिले ते तुम्हाला बघायला मिळतील। आता पहिला प्रश्न काय आहे, रोहित अँड सोनिया डॅश डॅश टू प्ले कार्ड गेम। आता या ठिकाणी ऑप्शन काय होतं, उत्तर तर करेक्ट 1 नंबरचा ऑप्शन होतं लाईक, पण या विद्यार्थ्यांनी ऑप्शन 2 दिले, त्यामुळे त्याचा हा प्रश्न चुकलेला आहे मित्रांनो। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला जरी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्लीज आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।